बटाट्याचे चिप्स कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. सगळ्यांच्या आवडीचे असतात. अगदी आपण बाजारातून आणतो आणि पटकन संपवून सुद्धा टाकतो. ज्या पद्धतीने बाजारात बटाट्याचे चिप्स मिळतात ना, आज आपण तसेच अगदी कुरकुरीत, पांढरे शुभ्र, झटपट होणारे बटाट्याचे चिप्स घरच्या घरी बनवणार आहोत. हे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात. वाळवण्याच्या पदार्थामध्ये बटाट्याचे चिप्स तर आपण बनवतोच, पण बाजारातले चिप्स शक्यतोवर सगळ्यांना आवडतात. मुलं तर इतक्या आवडीने खातात ना, म्हणून आज आपण अगदी पटकन बनवा आणि पटकन खा अशी ही चिप्सची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे, त्यांची संपूर्ण साल काढून घ्यायची. बटाट्यांची साल काढून झाली की आता आपण एक मोठं पातेलं घेणार आहोत, त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. जेवढे बटाटे असतील त्या पद्धतीने तुम्ही पातेलं लहान मोठं घेऊ शकतात. त्यानंतर यामध्ये थंडगार पाणी घ्यायचं, म्हणजे बटाटे काळे पडत नाही. त्यानंतर अशा किसणीने आपण बटाटे छान किसून घेणार आहोत. अगदी चिप्स बनवतो ना त्याच पद्धतीने संपूर्ण बटाटे आपण यामध्ये किसून घेतलेले आहेत आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. संपूर्ण बटाटे छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर जी होलवाली चाळणी असते ना, त्यामध्ये किंवा एखादी टोपली असेल ना, त्यामध्ये हे संपूर्ण बटाटे आपण काढून घेणार आहोत. हे चिप्स आपण अगदी झटपट आणि पटकन बनवलेले आहेत. अगदी 20 ते 25 मिनिटात बनतात. आपण सगळे बटाटे अगदी चाळणीमध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये काढून घ्यायचे. मी टोपलीमध्ये सगळे बटाटे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर यांचं 10 मिनिटात संपूर्ण पाणी निथळून जातं. आता आपण एका पातेल्यामध्ये कडकडीत उकळलेलं पाणी घेतलेलं आहे. पाणी अगदी उकळलेलं घ्या. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडंसं कमी घाला, कारण चिप्स हे खारट होतात, म्हणून मीठ घालताना कमीच घालायचं. त्यानंतर सगळे चिप्स आपण यामध्ये टाकून घेतले आणि सगळं चमच्याने आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं की 10 मिनटं झाकून ठेवायचं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 15 ते 20 मिनटंसुद्धा झाकून ठेवू शकतात. अगदी तुम्हाला बटाटा तोडून दाखवते. छान 10 मिनटानंतर वाफवला गेला आहे. त्यानंतर एका चमच्याने हे सगळे बटाटे आपण एका टोपलीमध्ये परत काढून घेणार आहोत, म्हणजे यांचं संपूर्ण पाणी निथळून जातं. बटाटे सगळे काढून घेतल्यानंतर 10 मिनिटात थोडेसे गार होऊ द्यायचे आणि पाणीसुद्धा संपूर्ण काढून घ्यायचं. आता बटाट्यांचं पाणीही निघून गेलं. आता आपण एक प्लेट घेणार आहोत. यामध्ये बटाट्यांचे हे जे काप होते ते असे मोकळे मोकळे करायचे आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचे. सगळे बटाट्याचे काप आपण मोकळे करून घेतलेले आहेत. आता यावर आपल्याला 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर टाकून घेतल्यानंतर आता आपण हे हातानेच एकजीव करून घेणार आहोत. जर तुम्हाला कॉर्नफ्लोअर थोडं कमी वाटलं तर अजून टाकू शकतात. संपूर्ण बटाट्यांच्या या चिप्सला आपण व्यवस्थित कॉर्नफ्लोअर लावून घेतलं. आता कढईमध्ये कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे काप अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे. जास्त हाय फ्लेमवर तळले ना तर थोडेसे लाल पडतात, म्हणून मीडियम टू हाय फ्लेम ठेवा आणि कुरकुरीत असे दोन्ही साईडने खरपूस तळून घ्या. थोडेसे तेलामध्ये चिकटतात, पण नंतर जसे जसे कडक होतात ना तसे ते सुटले जातात. अगदी मोकळे मोकळे होतात. तुम्ही बघू शकतात अगदी पांढरे शुभ्र जसे बाजारात मिळतात ना त्याच पद्धतीचे कुरकुरीत असे हे बटाट्याचे चिप्स आपले तयार झालेले आहेत. अगदी छान मस्त कुरकुरीत असे संपूर्ण चिप्स आपण तळून घेतलेले आहेत. या पद्धतीने जर तुम्ही हे चिप्स बनवले ना तर इतके कुरकुरीत होतात. तुम्ही एखाद्या बाजारातून चिप्सचं पॉकेट आणा आणि त्याच पॉकेटमध्ये जर हे बटाट्याचे चिप्स तुम्ही मुलांना दिले ना तर त्यांना वाटणारसुद्धा नाही की हे चिप्स घरीच बनवलेले आहेत. आपण नेहमी बाजारातून आणतो आणि मुलांना बाजाराचे पदार्थ तर इतके आवडतात ना की ते अगदी आवडीने खातात. पण त्यांना जर असं घरच्या घरी बनवून दिलं ना तर ते इतके आवडीने खातील आणि लहाने काय मोठ्यांना पण आवडेल. कधी संपतील तर तुम्हाला कळणार पण नाही. हे चिप्स तेलामधून काढून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर टाकून घ्यायचे, म्हणजे संपूर्ण तेलसुद्धा निघून जातं. अजिबात तेलकट नाही होत. हे बघा सगळ्या टोपलीमध्ये आपण छान चिप्स काढून घेतले. आता तुम्हाला आवाजसुद्धा करून दाखवते. ते अगदी कुरकुरीत. नक्की ट्राय करा.